नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात अवयवदान मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या मोहिमेस प्रतिसाद देत विटा तहसील कार्यालयातील 30 अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मृत्यू पश्चात अवयवदानाचा निर्णय घेतलाय। यामुळे समाजात अवयवदानाबाबत जागरूकतेला मोठा हातभार लागेल असा विश्वास तहसीलदार योगेश टोंपे यांनी व्यक्त केलाय। एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे किमान 8 व्यक्तींना नवजीवन मिळू शकते। अनेक रुग्ण गंभीर आजारांमुळे किंवा अपघातामुळे आपले अवयव गमावतात। अशा वेळी अवयवदान हा एकमेव पर्याय असतो। त्यामुळे अवयवदानामुळे केवळ एखाद्याचे जीवन वाचतेच असे नाही, तर त्या कुटुंबालाही आधार मिळतो। याच अनुषंगाने विट्याचे तहसीलदार योगेश टोंपे, नायब तहसीलदार अभिजित हजारे आणि डॉक्टर विजय साळुंखे यांनी प्रथम अवयवदानाची नोंदणी केली आणि इतरांना प्रेरित केले। या मोहिमेअंतर्गत सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आदी ठिकाणी अवयवदानाची माहिती पोहोचवली जाते। अवयवदान हे अत्यंत पवित्र आणि मानवतेचं दान मानलं जातं। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे, मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव गरजूंना दिले जाऊ शकतात। या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण 30 तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांनी अवयवदानाची नोंदणी केली। याबाबत तहसीलदार योगेश टोंपे म्हणालेत, या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे। यासाठी तहसील कार्यालयात अवयवदानासाठी QR कोड आणि लिंकसह माहिती फलक लावण्यात आले। यामुळे नागरिकांना जागेवरच नोंदणी करता येणार आहे। नागरिकांनी पुढे येऊन अवयवदान करून गरजूंचे प्राण वाचवावेत, असे आवाहन तहसीलदार योगेश टोंपे यांनी केले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।